खाली वाउचर्स ठेवली असताना देखील माझं भाषण ऐकायला थांबलेल्या माझ्या सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला पाऊण तास उशीर झाला. याचं कारण मी युनिव्हर्सिटी सर्कलच्या इकडे ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. मला एका गोष्टीचं फार नवल वाटतं, मी हातामध्ये काही द्यायचं नाही पण अपेक्षा माझ्याकडनं ठेवायच्या. एकदा हातामध्ये सगळं द्या, मग बघा मी कसा हाणतो ते. असो, पण आज काही हे राजकीय व्यासपीठ नाही. बॅडमिंटन या एका खेळासाठी म्हणून ज्याच्यावरती माझं नितांत प्रेम आहे. मी जवळपास 15-20 वर्ष मी बॅडमिंटन खेळलो. एखादा ड्रग असावा, ॲडिक्शन त्याचं व्हावं, तसा मी बॅडमिंटन खेळायचो. मी सकाळी 6-6:30 मी जात असे आणि माहीत नाही 11, 11:30, 12 कधी जेवायच्या वेळेला मी परत येत असे. पण ते बॅडमिंटन थांबलं माझं आणि नंतर मग मी टेनिस सुरू केलं. तर मी एकदा आजारपणात विकनेस होता अंगात आणि मी खेळायला गेलो टेनिस आणि पडलो तिथे. मग ते हात फ्रॅक्चर झाला. मला त्याच्या आधी टेनिस एल्बो, मला टेनिस खेळून टेनिस एल्बो झाला. आणि मग मला त्या हाताचं फ्रॅक्चर बरं झाल्यानंतर मला थोडंसं कमरेच्या इथे दुखायला लागलं. मग डॉक्टरांना दाखवलं. मग डॉक्टर म्हणाले आपल्याला हिप रिप्लेसमेंट करायला लागेल. मग मला एकाने विचारलं म्हणजे पूर्ण? म्हटलं अशी पूर्ण होते का? असा काही शरीराच्या मधला भाग काढला दुसऱ्याचा लावला असं काय असतं का म्हटलं हिप रिप्लेसमेंट? मग त्याला हिप रिप्लेसमेंट म्हणून समजून सांगितलं. पण त्याच्यानंतर माझं परत थोडंसं कमी झालं. मग माझं त्या दरम्यान थोडं वजन माझं वाढलं. अनेक लोकांना जे असतं ना मनात, आपलं बोलून टाकलेलं बरं असतं आपलं. पण ते 1.5 वर्ष, 2.5 वर्ष काही मला एक्सरसाइज नाही, कुठची गोष्ट करता येत नव्हती आणि काही करता येत नव्हतं. त्याच्यामुळे ते जरा झपाट्याने वाढलं. पण आता परत टेनिस सुरू झालेलं आहे. मला कल्पना नाही मी बॅडमिंटनसाठी पुण्यामध्ये मी काय करू शकतो. मला असं वाटतं अनिरुद्ध आपण मला सांगावं, आपण ती गोष्ट निश्चित पुण्यासाठी करू. बॅडमिंटनसाठी जे मला काही करता येईल ते मी निश्चित पुण्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी नक्की करीन, कारण तो माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बॅडमिंटनला काहीतरी पुन्हा गेम म्हणायचे, पण सध्या पुण्याचा काय गेम चालू आहे माहीत नाही मला. आणि ज्यांचे गेम चालू आहेत त्यांना सांगून काही उपयोगाचं नाही, कारण दिसली जमीन की वीक हे एकमेव धोरण घेऊन जे लोक पुढे जातात त्यांना जर बॅडमिंटनचं कोर्ट दाखवलं तर ही जमीन मोकळी का असं ते विचारू शकतात. आणि त्यापेक्षा बॅडमिंटनपेक्षा कॅरम का नाही खेळत हे ते सुचवू शकतात. पण बॅडमिंटन या विषयावरती मला आपण जे सुचवाल ते मला वाटतं मी राज्य सरकारशी आपण बोलू, महानगरपालिकेशी बोलू आणि त्यातनं चांगला उत्तम बॅडमिंटन एक जागा एरिया आपण क्रिएट करू. आज माझ्याकडे तसं मला जरी नातूजींनी जरी मला सांगितलं असलं की ज्यांचं भाषण ऐकल्यानंतर कोणाला काही पुढे नंतर बोलता येत नाही, खरं तर मलाच आत्ता काही बोलता येण्यासारखं काही नाही आहे. कारण मी काही गोष्टी ठरवून असतो की कोणासमोर कुठच्या गोष्टी कुठच्या व्यासपीठावरनं बोलाव्यात. आणि त्याच्यामुळे मी एक गोष्ट बंद केली होती की राजकारणावरती बोलायचं नाही, खेळावरती बोलायचं. आणि खेळावरती खेळ खेळू शकतो, खेळावर बोलता की कसं येतं. म्हणजे फक्त पु ल देशपांड्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर फक्त मुंबईकरांना क्रिकेट बोलता येतं. मला कळत नाही. लहानपणी आमच्या मुंबईमध्ये खास करून मी खरंच पुण्याला जन्माला आलो असतो, मी लहानपणापासून बॅडमिंटन खेळलो असतो. पण आमच्याकडे काय त्या मुंबईमध्ये त्या क्रिकेट एवढं ते क्रिकेटचं आहे. म्हणजे मी जिथे शिवाजी पार्कला राहतो, मी आत्ता 6-7 वर्षापूर्वी मी टेनिस सुरू केलं, पण मी ज्या शिवाजी पार्कला राहतो त्याच्या एका लेनवरती 5 टेनिस कोर्ट्स आहेत.
पण मला समजत नाही की त्यावेळेला मी असेल, माझ्या बरोबरचे अनेक माझे मित्र असतील, अनेक लोक त्यावेळेला असतील, पण आम्हाला आमच्या घरच्यांनी कधी प्रवृत्त केलं नाही की टेनिस खेळायला जा. तिथे आमच्याकडे बॅडमिंटन कोर्ट्स होती, 3 कोर्ट्स होती, 4. पण बॅडमिंटन खेळायला जा असं लहानपणी कोणी सांगितलं नाही. क्रिकेट खेळायला जा. आणि त्या क्रिकेटच्या नादामध्ये माझा बॅडमिंटन, ज्यावेळेला मला बॅडमिंटन मी पहिल्यांदा खेळायला सुरुवात केली आणि मला वाटायला लागलं की अरे मी हे आधी का नाही खेळलो. मी जेव्हा टेनिस खेळायला लागलो तेव्हा मला असं वाटलं अरे मी इतकी वर्ष का नाही खेळलो मी. आणि आज जी लहान मुलं मी बघतोय की आज ती पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही आहात, भाग्यवान आहात की जिकडे अशा प्रकारचं तुम्हाला टेनिस कोर्ट्स आहेत आणि बॅडमिंटन कोर्ट्स आहेत आणि खेळासाठी म्हणून प्रवृत्त करणारी एक जागा मी पुण्याकडे बघतो. मी एकदा ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. एक साधारणपणे 40 मजली हॉटेल होतं ते. मी चेक इन झालो, आतमध्ये आलो, रूममध्ये आलो, समोर गॅलरी होती. गॅलरीचा दरवाजा उघडला, गॅलरीत आलो आणि मी अशी इथपासून त्याची इथपर्यंत नजर टाकली. माझ्यासमोर सगळा समुद्र होता आणि खालच्या बाजूला मी अशी इथून तिथपर्यंत नजर टाकली. माझ्यावरती विश्वास ठेवा, मी साधारणपणे मी त्यावेळेला अंदाजे मोजली होती, त्या एका नजरेत माझ्या एक 22-23 स्विमिंग पूल होते. 70-80च्या आसपास मला जे दिसले ती टेनिस कोर्ट्स होती. इंडोर बॅडमिंटन किती कोर्ट्स असतील मला कल्पना नाही. पण रस्त्यावर बाहेर पडल्यानंतर तुम्ही ऑस्ट्रेलियात बाहेर पडल्यावरती तुम्हाला कळतं की ही स्पोर्ट्स कंट्री आहे. इथे खेळाला किती महत्त्व आहे. म्हणजे माझे एक डॉक्टर मित्र आहेत आनंद उत्तुरे, ते ऑस्ट्रेलियाला जेव्हा गेले शिकायला तिथे, तर संध्याकाळी ते चालत होते. चालत असताना लोक त्यांच्याकडे बघायचे. तर सुरुवातीला त्यांना असं वाटलं की काहीतरी भारतीय डॉक्टर आहे म्हणून लोक बघत असतील वगैरे वगैरे. 2-3 दिवसानंतर तो त्याच्या मित्रांना म्हणाला की अरे मी चालतो तिथे ज्याला त्या रस्त्यावरती संध्याकाळचं, तर लोक माझ्याकडे बघतात, काय कारण असेल. तो मला काय तू चालतोस का. तो मला हो म्हणून बघतात, कारण सगळे धावत असतात, हा एकटा का चालतोय. तर त्याच्यामुळे आपल्याकडे ती गोष्टच नाही आहे. पण आता मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी, आता मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी तर पुण्याला होतंच, पण अनेक महाराष्ट्र शहरामध्ये खेळाला खूप महत्त्व येतं आहे. ते येत जावं. आज ही सगळे अगदी तरुण जे सगळे आहेत, मुलं जी आहेत, भविष्यात उत्तम बॅडमिंटनपटू तुम्ही बना. तुम्हाला चांगलं बॅडमिंटनपटू बनता आलं तर तुम्हाला आहेच, पण नाही झालं तर दीपिका पदुकोणकडे पण पहा. बॅडमिंटन खेळून पण पुढे काय काय करता येतं ते. तर त्याच्यामुळे संधी बॅडमिंटनमधनं खूप आहे. तर ही लक्षात ठेवा, बॅडमिंटनमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळो एवढीच फक्त मी एक अपेक्षा बाळगतो. जे कोचेस आहेत त्यांनाही मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. आणि एकबोटेजी, मी आज रात्री मी थांबणार आहे, जागा राहणार आहे. कोणाचा फोन येतो याची वाट बघायला. आणि कुठून फोन येतो हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी आज रात्र माझं जागण्यात जाईल. तर पुढे जर काही घडलं तर निश्चित संस्थेला येऊन मी भेट देईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आम्ही राजसाहेबांना विनंती करू शकतो की बॅडमिंटनसाठी पुण्यामध्ये आम्हाला एक आमचा मोठा मानस आहे की आम्हाला एक बॅडमिंटनसाठी इंटरनॅशनल स्टेडियम, बॅडमिंटनचं म्युझियम जिथं पुण्यामध्ये बॅडमिंटन झालं आणि ज्याचं नाव पुना गेम होतं त्याच्यासाठी करायचं आहे. तर आम्ही बऱ्याच सरकारच्या यंत्रणांच्या मागं लागलो आहेत की आम्हाला त्यांनी काही जागा दिली पाहिजे आणि आम्ही ती कमर्शियल बेसिसवर घ्यायला तयार आहे, पण ती आम्हाला सिटी सेंटरमध्ये पाहिजे. तर राजसाहेबांना मी विनंती करतो की त्यांनी एकदा मनसे स्टाईलनी सांगायला लागेल महानगरपालिकेला. त्याच्या मनसे स्टाईलनी सांगितलं नाही तर हे काम होणारच नाही आहे त्यांनी. आणि आम्ही अतिशय चांगली इंटरनॅशनल संस्था स्टेडियम बांधू शकतो. आम्ही काही जागा आयडेंटिफाय केल्या जिथं गव्हर्नमेंट वेगवेगळ्या PPP मॉडेलवर वेगवेगळ्या लोकांना काही जागा देतं आणि त्यांना सांगतं तुम्ही याच्यात 10% EWS ठेवा, ह्याच्यात हे ठेवा. तर आम्ही त्यांना आता मागं लागलो आहे की तुम्ही स्पोर्ट्ससाठी पण काही जागा रिझर्व करा. दरवेळी EWS साठीच तुम्हाला रिझर्व करायला पाहिजे असं काही नाही. काही प्रोजेक्टमध्ये तुम्ही स्पोर्ट्ससाठी सुद्धा जागा रिझर्व करू शकता.
तर ते स्वतः खेळाडू असल्यामुळे त्यांच्या आम्ही थोडं मागा लागू शकतो आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडनं वेगळा वेळ मागू ही चर्चा करायला. आपला हा जो सत्काराचा कार्यक्रम असतो याच्यामध्ये राजसाहेब असं आहे की आपल्या स्पर्धांमध्ये बक्षिसं तर सगळ्यांना मिळतात, कॅश प्राइजेस असतात, ट्रॉफीज असतात, पण त्या पुढे जाऊन पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना ही या सर्व खेळाडूंना ज्यांनी गेल्या 3 वर्षामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे यांना स्वतःच्या फंड्समधून रोख पारितोषिकं देत असतं. मला वाटतं अख्ख्या संपूर्ण भारतामधली एकमेव जिल्हा संघटना असेल की जो हा उपक्रम करते. आणि केवळ खेळाडूंसाठी असं नाही तर आपले अनेक पंच हे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती परीक्षा उत्तीर्ण होत असतात, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये काम करत असतात. तर अशांचा देखील आपण सन्मान इथे करतो. आणि या पुढे जाऊन एक गोष्ट आपण 2018 पासून सुरू केली ती म्हणजे आपल्या प्रशिक्षकांना कायम साधारणतः दुर्लक्षिलं जातं, कारण खेळाडू खेळतात, त्यांना बक्षिसं मिळतात, त्यांचे सत्कार होतात, पण प्रशिक्षकांकडे तेवढं लक्ष कदाचित दिलं जात नाही. त्यामुळे 2018 पासून आपण एक पायंडा पाडला की आपले खेळाडू ज्या विविध स्तरांवर खेळतात त्यांनी त्या स्तरावर जे म्हणून बक्षीस रक्कम जिंकली असेल त्या रकमेच्या 10% रक्कम ही आपण जिल्हा संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक प्रशिक्षकाला शिवाय देतो. लोकांना ऑब्जेक्शन असू शकतं, परंतु त्याचे इतिहास आपल्याला सांगतो राजसाहेब की या खेळाचा जन्म मूलतः पुण्यामध्ये खडकी कॅन्टॉन्मेंटमध्ये जी ॲम्युनिशन फॅक्टरी आहे त्याच्या वेट कॅन्टीनमध्ये सन 1870च्या सुमारास हा खेळ उदयास आला. त्याचे पहिले नियम इथे बनवले गेले आणि त्यामुळे ह्या खेळाचं मूळ नाव हे पूना गेम होतं. आणि त्यामुळे तो जो पूना शब्द आहे तो फार महत्त्वाचा आहे. जगभरामध्ये याला पूना गेम म्हणून अजूनही ओळखलं जातं. आणि तो वारसा टिकवण्याकरता म्हणून आपण खरं तर अजूनही संघटनेचं नाव इंग्रजीमध्ये तेच ठेवलेलं आहे. तर अशी आपली PDMBA आम्ही इथे जमलेल्या सगळ्यांना काही कोणीतरी बाहेरचे लोक आहेत असं मानत नाही, सगळे आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. तर आज या कार्यक्रमाला सुरुवात करताना प्रथमतः आपल्या संघटनेचे अध्यक्ष माननीय माझे मित्र नरेंद्र जाधव पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनाही असंच एका कार्यक्रमाला मी बोलवलं तर दुसऱ्या दिवशी त्यांना फोन आला की तुम्ही प्लॅनिंग कमिशनचे सदस्य झालेला आहात. देवेंद्र फडणवीस या ठिकाणी 2014च्या इलेक्शनच्या आधी आले. याच व्यासपीठावर RR पाटील आणि हर्षवर्धन पाटीलही होते आणि त्यांनी अशा शुभेच्छा त्यांना दिल्या की देवेंद्र फडणवीसांना की तुम्ही कायमच विरोधी पक्षात राहा. परंतु त्यानंतर आपण 2014 साली देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले पाहिले. चंद्रकांत दादा पाटलांचं तसंच यावेळेला ते लवकर आले नाहीत म्हणून थोडक्यात वाचले इथे, नाहीतर त्यांना मी बोलवलं होतं खरं या इथं आमच्या कार्यक्रमाला, परंतु ते आले नाहीत. त्यामुळं थोडं बाका प्रसंग आला होता. किशोर शिंदे इथं आहेत माझे मित्र. त्यामुळे राजसाहेब ठाकरे आपण इथं आलेला आहात. आमची शिक्षकांनी स्थापन केलेली संस्था आहे. हे एक आधुनिक तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये काही मोजक्याच लोकांकडून, मोजक्याच नेत्यांकडून जनतेला अपेक्षा आहेत आणि त्यामध्ये राजसाहेबांचं नाव उज्ज्वल आहे. आणि त्यातून आज आमच्या सभागृहात तुम्ही आलेले आहात. लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन राऊंड द कॉर्नर आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे तुम्हाला चांगलं यश मिळेल. आणि शेवटी याच्यात पक्ष अभिनिवेश सोडून द्या, पण जनतेला काय पाहिजे असतं की जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणारा आणि सोडवणारा नेता आवश्यक असतो. आणि ती क्षमता ही राजसाहेबांच्या मध्ये आहे. आणि म्हणून राजसाहेबांकडून, राजसाहेब तुमच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे. पुण्याला दुर्लक्ष करू नका. आज त्याचं पाहिलेलं आहे, तुम्ही ट्रॅफिकमध्ये स्वतःच अडकला होता आणि विद्यापीठ चौकामध्ये ते मला त्यांनी सांगितलं 1 तास मी तिथं मला ट्रॅफिकमध्ये म्हणजे पुण्याच्या समस्येचं पहिलं तुम्हाला आज कुठेतरी दर्शन झालं की हे केवळ तुम्ही थोडं दुर्लक्ष करताय पुण्यामध्ये, त्यामुळे होतं आहे असं मला वाटतं. तर याच्यापुढं पुण्याकडे आपण दुर्लक्ष करू नये, पुण्याकडे थोडं लक्ष द्यावं.
केवळ अनिरुद्ध बोलवतोय म्हणून नाही, तर कधी कधी डॉक्टर एकबोटेसुद्धा तुम्हाला बोलवतील, त्यावेळी आपण हमखास आमच्या कार्यक्रमाला या. बॅडमिंटन कॉम्प्लेक्स जे आहे ते 1981 साली सुरू झालं आणि आमच्या संस्थेचे माजी विद्यार्थी अविनाश वाडदेकर यांनी ते सुरू केलेलं होतं सुरुवातीला. आणि ते मोठे उद्योगपती होते आणि त्यावेळेला इंटरनॅशनल एक मोठी टुर्नामेंट या बॅडमिंटन कॉम्प्लेक्समध्ये झालेली होती 1981 साली. 42 वर्ष झाली. अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडूंनी या बॅडमिंटन कॉम्प्लेक्सची फार मोठी स्तुती केलेली आहे. प्रकाश पडिकोन येऊन गेले, मला वाटतं नंदू नाटेकरही आपल्याकडे येऊन गेले. असे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू इथे येऊन गेले. आधुनिक सोयी या आपल्या बॅडमिंटन कॉम्प्लेक्समध्ये आहेत आणि नातू कुटुंबियांनी सर्वस्व आपलं या बॅडमिंटन कॉम्प्लेक्ससाठी समर्पित केलेलं आहे. आणि त्यामुळंच कुठेतरी हे भव्य शिल्प उभं राहिलेलं असं मला वाटतं. मला असं वाटतं की हे बॅडमिंटन कॉम्प्लेक्स हे शिवाजीनगरमध्ये आहे. मागच्या वेळेसुद्धा माझ्या अध्यक्षतेखाली त्यांनी एक कार्यक्रम केला होता. मला वाटतं तो बोट क्लबला कार्यक्रम केला होता का रेसिडेन्सी क्लबला. त्यावेळेला मी सांगितलं होतं की अशा 10 बॅडमिंटन कॉम्प्लेक्सची गरज पुणे शहराला आहे. एकाच पुणे यांनी भागणार नाही, कारण आता ट्रॅफिकचे प्रश्न दररोज वाढत चाललेले आहेत. म्हणून फार हडपसर आहे, कात्रज आहे, पिंपरी चिंचवड आहे, औंध आहे, या भागातून खेळाडू खेळणार कुठे. तर त्या ठिकाणी तुम्ही थोडं उपनगरांमध्ये लक्ष द्या असे अनिरुद्ध देशपांडे आणि रणजित नातू यांना मी सांगितलं होतं. पण त्यांचं थोडं दुर्लक्ष झालेलं दिसतं आहे. पण याच्याकडे, या सूचनेकडे तुम्ही लक्ष द्या. मी त्यांना हे सुद्धा ऑफरसुद्धा केलं होतं की आमच्या नुसतेच पुणे शहरामध्ये नाही तर पिंपरी चिंचवड, मोशी, चाकण, भोसे, पौड या ठिकाणीसुद्धा आमच्या मोठ्या ब्रँचेस आहेत. रासे आमच्या 62 युनिट्स आहेत आणि 65,000 विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये आहेत. मेडिकल कॉलेजेस नाही. मग अशी राजसेवानं मी गमतीने म्हणलं की तुमचं मंत्रिमंडळ आलं की मला मेडिकल कॉलेज मिळेल, याची मला निश्चित खात्री आहे.